आला बाबा एकदाचा पगार. अगं मग वैतागतेस काय? ही तर चांगली गोष्ट आहे ना. काय चांगली गोष्ट, 10 दिवस नाही झाले तर तो पगार लगेच संपतो. ही मी होते 5 वर्षांपूर्वीची. तुमचाही पगार असा 10 दिवसात संपतो का? मग यावर मी काय सोल्युशन शोधलं ते बघूया. आता म्हणू नका की पगारच कमी आहे, फक्त हे कारण नाहीये. आपण आपल्या खर्चाचा हिशोबच ठेवत नाही. छोटे छोटे खर्च जसं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन, स्विगी, झोमॅटो, ऑनलाईन शॉपिंग या गोष्टींमुळेच आपला खिसा रिकामा होतो. यावर एक सोपा उपाय आहे, 50-30-20 रूल. म्हणजे तुमच्या पगाराचा 50% भाग हा तुमच्या गरजांवर खर्च झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या नीड्सवर, जसं की रेंट, होम लोन असेल तर EMI, घर खर्च आणि इन्शुरन्स. 30% हे इन्व्हेस्टमेंट्स आणि सेव्हिंग्स मध्ये जायला हवे, तुमचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी. मग तुम्ही SIP मध्ये पैसे टाकू शकता, डिरेक्ट शेअर घेऊ शकता आणि सोनं तर आहेच. उरलेले 20% हे तुमची मज्जा करण्यासाठी आहे, म्हणजे वॉन्टसाठी. मूवी असेल, डिनर असेल, शॉपिंग असेल किंवा एखादी ट्रिप असेल. ओरिजिनल 50-30-20 रूल थोडा वेगळा आहे, आम्ही थोडा ट्विक केलाय, कारण आजची महागाई बघितली तर त्याच्यामध्ये 30% हे इन्व्हेस्टमेंट्स आणि सेव्हिंगसाठी जायलाच हवे आणि 20% हे मज्जेसाठी ठीक आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो पगार संपला म्हणून सारखा रडत असतो, आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.